हेलो बच्चा पार्टी, कैसे हो सब बाळांनो. आज आपण सुरू करणार आहे मॅट्रायसिसचा नेक्स्ट कन्सेप्ट वाला व्हिडिओ. या व्हिडिओ मधून तुम्ही शिकणार आहात अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस आणि बरंच काही. ठीक आहे, सो लक्षात घ्या की आज आपण सुरुवात करतोय आपल्या लेक्चरला अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिसने. अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस मध्ये आपण शिकणार आहोत पहिल्यांदा ऍडिशन. ऍडिशन कशी होते मॅट्रायसिस मध्ये. ऍडिशन नंतर आपण शिकणार आहोत बाळांनो सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन नंतर आपण शिकणार आहोत बाळांनो मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या लेक्चर मध्ये तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर आपण काही सम्स सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर आपण तुमचा एक्सरसाइज पुढे जो आहे त्याच्याकडे वळणार आहोत. ठीक आहे, लक्ष द्या आता बाळांनो. ऍडिशन, एक मॅट्रायसिस घेऊया. चला 2 1 1 2. चला, हे एक मॅट्रायसिस आहे आणि हे एक मॅट्रिक्स आहे 2 2 1 2. ठीक आहे, आता जर मला यांची ऍडिशन करायची असेल तर मला सगळ्यात आधी बघावं लागतं की या मॅट्रिक्सचा ऑर्डर बरोबर आहे का. ऑर्डर बरोबर आहे का म्हणजे दोन्ही मॅट्रिक्सचा जर ऑर्डर सेम असेल तरच ऍडिशन होऊ शकते. सर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, इथे बघा बाळांनो, मला सांगा इथे रोज किती आहेत? R1 R2, दोन रोज आहेत, मग मी इथे 2 लिहितो. कॉलम किती आहेत? C1 C2, दोन आहेत. सर इथे 2 लिहा. 2/2 ची ऑर्डर आहे इथे. येस सर. मग आता याची पण किती आहे? याची पण सेम सर 2/2. ठीक आहे, 2/2 ची ऑर्डर आहे. आता या दोघांची ऑर्डर सेम आहे का? सेम आहे. मी म्हणतोय ऑर्डर सेम पाहिजे, एलिमेंट सेम असतील नसतील चालतं आपल्याला. म्हणजे काय सर? म्हणजे आतमधल्या गोष्टींना, आतमधल्या नंबर्सला बोलतात एलिमेंट. आणि जे ऑर्डर आहे ती ऑर्डर म्हणजे तुम्हाला कळलं असेल की याच्यामध्ये 2 रोज आहेत तर इथे पण 2 रोज पाहिजेत. इथे 2 कॉलम तर इथे पण 2 कॉलम. चला करूया यांची ऍडिशन. ऍडिशन कशी होते लक्ष द्या. ऍडिशन कशी होते, आता याच्यामध्ये A11 जो आहे तो आहे 2. याला ऍड करायचा आहे शेजारचा करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स मधला सेम पोझिशनचा नंबरने. म्हणजे काय? आता याची ऍडिशन कशी होणार? 2 + 2. येस, हा 2 आणि हा 2. 2 + 2 4. ठीक आहे, सो मी इथे डायरेक्टली लिहितो 4. येस सर, डायरेक्टली लिहा. आता इथे 1 आहे, इथे 1 आहे. 1 आणि 1 याची ऍडिशन होणार 2. येस सर. हा 1 आणि हा 2 याची ऍडिशन होणार 3. ठीक आहे, हा 2 आणि हा 2 याची ऍडिशन होणार 4. बाळांनो फायनल आन्सर असणार तुमचं 4 3 2 4. लक्ष द्या, हे फायनल आन्सर. हे झालं ऍडिशन. सर एखादं अजून एक एक्झाम्पल घ्या जरा, आम्हाला अजून मल्टिपल एक्झाम्पल घेतल्यावर लवकर कळतं. बाळांनो ही चिल्लर कन्सेप्ट आहे बट स्टील तुमच्यासाठी काय पण. ठीक आहे, चला एक छोटंसं जरा ट्रिकी एक्झाम्पल घेऊया, थोडंसं मोठा मॅट्रिक्स बनवूया आणि त्याच्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करूया. येस सर. सर एक मॅट्रिक्स तुम्ही असा घ्या बरं. कसा रे बाळा? हे बघा 2 1 3 4 5 2. ठीक आहे, येस सर. आणि सर एक मॅट्रिक्स असा घ्या 2 1 2 2 2 2 2 2 4. सर याची ऍडिशन करून दाखवा. बाळांनो मी तुम्हाला आधी पण म्हटलंय की ऑर्डर सेम हवी. याच्यामध्ये ऑर्डर आहे 3/2. याच्यामध्ये ऑर्डर काय आहे? 3/3. 3/2 आणि 3/3 ची ऍडिशन होणं शक्य नाही. ठीक आहे, कारण ऍडिशन मध्ये ऑर्डर सेम हवी. तर आता आपल्याला हा चेंज करावा लागेल तर हा चेंज करावा लागेल. ठीक आहे सर, याला चेंज करून टाका. याला पण तुम्ही तुमच्या 3/2 मध्ये करा. ठीक आहे बाळांनो. थोडंसं सर याच्यामध्ये मायनस प्लस पण होऊन जाऊ दे. ठीक आहे बाळांनो, -1 घ्या, -2 घ्या, 3 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 2 घ्या. ठीक आहे, आता आपण करूया ऍडिशन. मला सांगा ऍडिशन कशी याची होऊ शकते का? आता चेक करा. सर होऊ शकते, 100% होऊ शकते. का नाही होणार? कारण की याचा जो ऑर्डर आहे तो आहे 3/2. याचा पण किती आहे? 3/2. सर हे 3/2 तुम्हाला कसं कळालं? रोज पहिले मी लिहितो. ठीक आहे, रोज रोज मी लिहितो, रोज पहिले लिहितो. ठीक आहे, आणि कॉलम सेकंड लिहितो. ठीक आहे, लक्ष द्या आता बाळांनो. काय होणार? याची आणि याची करस्पॉन्डिंग बेरीज होणार 2 + -1. दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. तुम्हाला लहानपणी तुमच्या टीचरने शिकवलं असेल, प्लस आणि मायनस जर गोष्टी असतील त्यांची बेरीज करायची असेल तर बाळांनो काय करतो आपण? दोघातील फरक मोठ्याचे चिन्ह. ठीक आहे, दोघातील फरक आहे 1 चा, मोठ्याचे चिन्ह आहे, मोठा आहे 2 प्लस सेम 1 आणि -2 दोघातील फरक 1 चा,
बट मोठ्याचे चिन्ह मायनस, सो -1. ठीक आहे, 3 आणि 3, 3 आणि 3 सर ऍडिशन करायची. येस बेटा, 3 + 3 6, 4 आणि 4 8, 5 आणि 5 10, 2 आणि 2 2 + 2 4. बेस्ट. सो हे आलं तुमचं फायनल आन्सर. फायनल आन्सर कडे नीट लक्ष द्या. ठीक आहे सर, ऍडिशन का आलं सर आम्हाला? आता ऍडिशन मध्ये टाइमपास नको सर. तुम्ही आहे ना एक काम करा सर, आम्हाला आहे ना सबस्ट्रॅक्शन शिकवा. येस एक्झॅक्टली, त्यासाठी तर मी आहे इथे. सबस्ट्रॅक्शन शिकूयात चला आता. सर सबस्ट्रॅक्शन साठी काय रूल्स आहेत का? बाळांनो सबस्ट्रॅक्शन साठी आहे ना एक लक्ष द्या, एक गोष्ट आहे. सबस्ट्रॅक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर सबस्ट्रॅक्शन साठी आहे ना ऑर्डर महत्वाची आहे. म्हणजे सर आता ऍडिशन मध्ये तुम्ही जे शिकवलं आम्हाला की ऑर्डर सेम असेल तरच त्याचं ऍडिशन होऊ शकतं. सेम सर जर सबस्ट्रॅक्शन करायचं असेल तर मॅट्रिक्सची ऑर्डर महत्वाची असते का? एक्झॅक्टली येस बेटा. जर ऑर्डर सेम असतील तर होणार ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. ऑर्डर सेम तर होणार ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. यो चलो सबस्ट्रॅक्शन साठी एक मॅट्रिक्स घेऊया. मॅट्रिक्स घेण्यासाठी आपण एक मनात संख्या पकडा. 4 7 5 3 2 9. क्या बात आहे सर. अजून एक. आता याला a = करून टाकतो आणि b = नाव देतो त्याला मॅट्रिक्सला. घ्या आता बाळांनो 2 1 1 3 2 1. ठीक आहे, आता मला a आणि b मधले सबस्ट्रॅक्ट करायचंय. कसं करणार? 4 मधून 2 गेले, एक्झॅक्टली 4 मधून 2 गेले किती होतात? 4 मधून 2 गेले सर 2 होतात. ठीक आहे, गुड बेटा. मला सांगा 7 मधून 3 गेले किती राहिले? 7. मी बाळांनो याची आणि याची सबस्ट्रॅक्शन करतोय. ठीक आहे, परत मी याची आणि याची करणार, परत याची आणि याची, परत याची आणि याची, याची 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 याची. ठीक आहे, परत वापस बोला. पहिला 7 मधून 3 गेले, 4 राहिले सर. ओहो. 5 मधून 1 डिफिकल्ट आहे सर, 4. 2 मधून 1 गेला, 2 मधून 1 1. ठीक आहे ना सर. 3 मधून 2 गेले, 3 मधून 2 गेले, 1 राहिले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 9 मधून 1 गेला, 8 राहिले. ओहो हो. सो हा आहे बाळांनो तुमचा मॅट्रिक्सचा आन्सर. सर सबस्ट्रॅक्शनचा अजून एक होऊन जाऊ द्या. बाळांनो का करायचंय तुम्हाला हे बकचोदी? बिकॉज हे एकदम इझी आहे बाळांनो. ठीक आहे, असू दे. अजून काही व्ह्यूअर्स असतील की जे अजून याच्यामध्ये स्टक असतील, यांना अजून हे डिफिकल्ट वाटत असेल. ठीक आहे, जर हे तुम्हाला डिफिकल्ट वाटत असेल ना बाळांनो, तुम्ही मॅथ सोडू नका, तुम्ही शिक्षण सोडून द्या. ठीक आहे, लक्ष द्या आता बाळांनो. एक एक्झाम्पल घेऊ येतो, एक एक्झाम्पल घेतो बाळांनो तुमच्यासाठी. तुमच्यासाठी काय पण ज्यांना कळालं आहे त्यांनी व्हिडिओ मध्ये जरा पुढे जावा किंवा व्हिडिओ 2x करून बघा. ठीक आहे, लक्ष द्या आता, लक्ष द्या. एक मॅट्रिक्स घेऊया 2 4 3 1. इकडे अजून एक घेऊया 5 2 3 1. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा मला आता हे करायचंय, सबस्ट्रॅक्शन करायचंय. 2 मधून 5 गेले. ओहो, 2 मधून 5 जातच नाहीत सर, आम्ही नाही सॉल्व्ह करणार. अरे नालायकांनो, 2 मधून 5 गेले -3 असतात. ओके -3. 4 मधून 2 गेले सर 2 असतात. ठीक आहे सर. आता त्याच्यानंतर बघा बाळांनो 3 मधून 3 0 सर. सर 0 असेल तर चालतं का? अरे नालायकांनो असतं, 0 आहे. ठीक आहे, आपण या बेसिकच्या, तुम्ही पहिला कन्सेप्ट वाला बेसिकचा व्हिडिओ बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 मधून 1 गेला 0 0 0 0. सर हे तुम्ही असं ब्रॅकेट करता, या ब्रॅकेटच्या पेक्षा तुम्ही डायरेक्टली अशा 2 लाईन मारू शकता का? मारायला तर मी लाईन मारू शकतो, बट ऍक्च्युअल मध्ये हे जर लाईन मारली ना तुम्ही तर तुमचे मार्क्स जातील. बिकॉज याला डिटर्मिनंट म्हणतात. डिटर्मिनंट वेगळं, मॅट्रिक्स वेगळं. ठीक आहे ना. सो आपल्याला हे 2 कनेक्ट करून याला असं आन्सर करावं लागेल. ठीक आहे ना. सो हे झालं तुमचं आन्सर बाळांनो सबस्ट्रॅक्शनचं. आय होप सगळ्यांना कळालं असेल, आय होप नालायकांना कळालं असेल. आता एक गोष्ट सगळ्यात खतरनाक येते सर, कोणती येते? ती आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये सगळे लोक असे थरथर थरथर कापायला लागतात. सर मग मल्टिप्लिकेशन मध्ये तुमच्याकडे काय आहे? मल्टिप्लिकेशन साठी माझ्याकडे आहे एक शॉर्टकट आणि दुसरी गोष्ट एक ट्रिक.
तुम्ही म्हणाल सर वाह, अब आया ना सर, एकदम खतरनाक, हमारे फायदे का चीज. येस सर. आता लक्षात घ्या, आपण करणार आहोत मल्टिप्लिकेशन. चला एक गंमत दाखवतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही शिकलात की ऍडिशन करायचं असेल, सबस्ट्रॅक्शन करायचं असेल बाळांनो, तर सेम ऑर्डर लागते. एक्झॅक्टली सर. मग मला सांगा, या सेम ऑर्डर मधच मल्टिप्लिकेशन होऊ शकतं का? लेट्स चेक. इथे काय 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. इथे काय 2 रोज आहेत आणि 2 कॉलम आहेत. ऑर्डर काय 2 बाय 2, 2 बाय 2. आता लक्ष द्या, मल्टिप्लिकेशन मध्ये ना ऑर्डर सेम असणं गरजेचं नाही. म्हणजे काय सर, ऑर्डर जर सेम नसतील तरी सुद्धा मल्टिप्लिकेशन करता येईल. येस. मग सर तुम्ही हे काय एक्झाम्पल घेतलं, एक वेगळं ऑर्डरचं एक्झाम्पल घेऊन दाखवा ना. मला एक बेसिक रूल तुम्हाला शिकवायचा आहे. एक बेसिक रूल असतो मल्टिप्लिकेशनचा, तो फॉलो केला तरच ऑर्डर सेम नसतील तर चालतं. मी काय बोलतोय कळतंय का? येस एक्झॅक्टली. आता इथे लक्ष द्या, गंमत काय होते. कधी पण दोन मॅट्रिक्सचा मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर पहिल्याची दुसरी, दुसऱ्याची पहिली. सर हे काय बोलताय, पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली, पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली. ठीक आहे सर, हे काय बोलताय? पाडो लक्ष द्या, गंमत नाही करते, हा एक लॉजिक आहे. सर कोणतं लॉजिक आहे असं, पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली? तुम्हाला म्हणायचं काय? मला हे म्हणायचंय की पहिल्याची दुसरी म्हणजे दुसरं ऑर्डर आणि दुसऱ्याची पहिली ही सेम असली पाहिजे. बाळांनो, हे मल्टिप्लिकेशनचं सार आहे. पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली, दुसऱ्याची पहिली आणि पहिल्याची दुसरी सेम असली पाहिजे. लाईफ मध्ये बाळांनो हे सेम नसली पाहिजे. ठीक आहे सर गंमत करतो, लक्ष द्या. पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली, इथे आहे 2, इथे आहे 2. ठीक आहे, 2 आणि 2 सेम आहे, मल्टिप्लिकेशन होऊ शकतं, होऊ शकतं. मग सर उरलेल्याचं काय करायचं? उरलेल्यांकडे बघायचं, एकटक बघायचं आणि त्याच्या ऑर्डरचा मॅट्रिक्स बनवायचा. ठीक आहे, लक्ष द्या. आता त्याची ऑर्डर आहे 2 बाय 2, सो मी 2 बाय 2 चा मॅट्रिक्स बनवतो. A1 1, A1 2, A2 1, A2 2. येस. आता करायचं काय सर, हे का बनवलं तुम्ही? बिकॉज हे मॅट्रिक्स बनवलंय ना, त्याप्रमाणेच मल्टिप्लिकेशन होणार. सर हे मॅट्रिक्स कसं बनवलं? हाऊ टू कन्स्ट्रक्ट मॅट्रिक्सचा व्हिडिओ जाऊन बघा. फर्स्ट व्हिडिओ आहे तो. नालायकांनो आलेत लगेच सेकंड व्हिडिओ बघायला. A11, A11 म्हणजे काय? याचा पहिला आणि याच्या पहिला ची होणार मल्टिप्लिकेशन. 5 2s are 10. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 1 म्हणजे सेकंड रो फर्स्ट डिजिट, फर्स्ट कॉलमचा फर्स्ट माणूस. सेकंड रो बघा नालायकांनो, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम. ठीक आहे ना, 4 आहे. 4 मल्टिप्लाइड बाय 2 काय असणार बाळांनो? 8. ठीक आहे. आता बाळांनो इथे बघा, A12, A12 म्हणजे काय? फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये आपले आहेत 3. 3 ला प्रेमाने भेटणार दुसरे 3. 3 आणि 3 9. सर 3 आणि 3 6 होतात. नालायका मल्टिप्लिकेशन आहे. आता इथे बघा 1, इथे आहे 1, 1 आणि 1, 1 आणि 1 होतात काय? 1. सर 1 आणि 1 तर 2 होतात. नालायकांनो मल्टिप्लिकेशन आहे. ओके सर, हे चिल्लर पिल्लर आम्हाला नका शिकू. हे मल्टिप्लिकेशन जे आहे ना, हे आम्ही कधी पण केलं असतं. तुम्ही आम्हाला प्रूव्ह करून दाखवा, पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली सेम करून, की ऑर्डर चेंज असलेल्या गोष्टींचा एक मल्टिप्लिकेशन घेऊन दाखवा सर. यस, आता लगेच लगेच तुमच्या सोबत आपण ही गोष्ट ट्राय करूया. चला बाळांनो, जर तुम्हाला ह्या व्हिडिओज बघून फायदा होत असेल तर तुम्ही या व्हिडिओजला लाईक केलं पाहिजे. जेन्युइनली. 2 1 3 1 4 6. ठीक आहे. आता मी बघा काय बनवतो. 2 1 3 4 2 1. ठीक आहे.
सर ह्या दोन मॅट्रिक्स मला सेम वाटत नाहीयेत, कारण याच्यामध्ये ऑर्डर मध्ये गडबड आहे. या पहिल्याची ऑर्डर बघा ना सर, पहिल्याची ऑर्डर तुम्ही जर नीट नोटीस केली ना सर, तर ही आहे 2/3 आणि दुसऱ्याची जर ऑर्डर बघितली तर ती आहे 3/2. एक्झॅक्टली बेटा. आता सर याचं मल्टिप्लिकेशन कसं काय होऊ शकतं? पॉसिबलच नाहीये सर. असं कसं मल्टिप्लिकेशन करणार? 2 ने 2 ला करणार, 1 ने 1 ला, असं कसं करणार? मग पुढच्या 3 ने कुणाला करणार? तुम्ही चुकीचं करताय बाळांनो. बेसिक रूल मत भूल ना. पहिल्याची दुसरी, दुसऱ्याची पहिली, पहिल्याची दुसरी कोण आहे रे? पहिल्याची दुसरी आहे 3 आणि दुसऱ्याची पहिली 3. सेम आहेत का? सेम आहेत. मग होऊ शकतं का? अरे 100% होऊ शकतं सर. करून दाखवा. 100% करून दाखवणार. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण मॅट्रिक्स ड्रॉ करूया. आपल्याला करायचं A11, A12, A2 सॉरी A12, A, अरे यार ये मैं गलती क्यों कर रहा हूं? A21, A22. यस सर. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. करेक्ट. डन. चला आता सर मल्टिप्लिकेशन करूया मस्त पैकी. येस. आता कसं मल्टिप्लिकेशन करणार बाळांनो? लक्ष द्या. ठीक आहे, लक्ष द्या. A11. आता A11 कोण आहे बाळांनो? A11 आहे. आता यामध्ये बघा, A चा 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा आहे बाळांनो. तर आता यामध्ये आपण काय करणार? त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे सेम A1 चं म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचं मल्टिप्लिकेशन आपण आता करणार आहोत. म्हणजे A चा फर्स्ट रो घेणार आणि दुसऱ्या A चा फर्स्ट कॉलम घेणार आणि त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करणार. फॉर एक्झाम्पल A11 मध्ये हा पहिला रो उचलणार आणि तो मल्टिप्लाय करणार फर्स्ट कॉलमशी. ओ सर, आता कसं कसं करणार आहे मल्टिप्लिकेशन? बघा, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 3 12. हे येणार पहिलं आन्सर A11. आता सर A21 म्हणजे काय? दुसरी रो आणि पहिला कॉलम. ओ ऐसी बात है क्या? आता 1 मल्टिप्लाइड बाय 2 2, 1 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1, 6 मल्टिप्लाइड बाय 3 18. ओ A12. आता A12 म्हणजे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. ठीक आहे, सेकंड कॉलम. करा मल्टिप्लिकेशन. 2 मल्टिप्लाइड बाय 4 8 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 6 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1 4. ओ आता सर A22 सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो कोणता आहे बाळांनो? 1 मल्टिप्लाइड बाय 4 4, 1 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 2, 6 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 6. ओ हो सर, झालं की मल्टिप्लिकेशन. एक्झॅक्टली बाळांनो, मी तुम्हाला काय सांगत होतो की पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली सेम असेल तर झाला खेळ. सर खेळ मल्टिप्लिकेशनचा खेळ. ठीक आहे, आणि मल्टिप्लिकेशन कशा ऑर्डर मध्ये करणार? उरलेल्या नंबर्सच्या ऑर्डरचा मॅट्रिक्स बनवून. ठीक आहे, आता उरलेल्या नंबरचा मॅट्रिक्स आहे 2 आणि इथे आहे 2. सो आपण बनवला असा मॅट्रिक्स 2/2 चा. आता हा 2/2 चा मॅट्रिक्स आहे. येस सर, 2/2 चा मॅट्रिक्स आहे हा. आणि याच्यामध्ये बघा, पहिला आहे तो A11, दुसरा आहे तो A फर्स्ट रो सेकंड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, परत सेकंड रो सेकंड कॉलम. आणि मल्टिप्लिकेशन पण आपण तसंच केलं. A11 म्हणजे काय? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. परत A12 म्हणजे काय? कळतंय ना मी काय करतोय? सर अजून एक प्रॉब्लेम करून द्या ना, कारण की हा प्रॉब्लेम आम्हाला समजला नाही. येस बेटा, चला लगेचच प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. चला अजून एक मल्टिप्लिकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, जेणेकरून जरा आपल्याला आयडिया येईल. कारण मल्टिप्लिकेशन जरा थोडंसं डोक्यात जाण्याची गोष्ट आहे. येस सर. सर आता एक वेगळा प्रॉब्लेम घ्या. येस बेटा, वेगळा प्रॉब्लेम घेऊया आपण. 3 2 1 1 2 3. ठीक आहे, आणि एक असा घ्या 2 2 2
1 2 1. ठीक आहे. आता याचं बघा, याची काय होतीये 3/2, याचं काय होतंय 2/3. पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली सेम आहे, सेम आहे सर, सेम आहे सर. आता सर 3/3 चा तुम्ही पहिल्यांदा हे करून टाका, काय म्हणतात त्याला, एक मॅट्रिक्स बनवून टाका, बिकॉज ऑर्डर आता उरली आहे 3/3. सो आता 3/3 ची ऑर्डर आपण बनवणार. चला, ए फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, ए फर्स्ट रो सेकंड कॉलम, ठीक आहे ना, ए सेकंड रो फर्स्ट कॉलम, ए थर्ड रो फर्स्ट कॉलम. आपल्याला 3/3 बनवायचे सर. ओके, ए फर्स्ट रो थर्ड कॉलम, ए सेकंड रो सेकंड कॉलम, ए सेकंड रो थर्ड कॉलम, ए थर्ड रो थर्ड कॉलम. सो हो सर, थर्ड रो सेकंड कॉलम, ए थर्ड रो थर्ड कॉलम. ओ हो. बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम, सेम. फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो. ओके, डन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. येस, आता या पद्धतीने याचं मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन होणार. सर कसं होणार, लक्ष द्या. मोठं बनणार आहे. आता बघा, फर्स्ट रो कोणती आहे बाळांनो, याच्यामध्ये ही फर्स्ट रो आहे. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हा मल्टिप्लिकेशन होणार. मग आता 3 मल्टिप्लाइड बाय 2, 3 मल्टिप्लाइड बाय 2 किती होणार 6, प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 1 1. ठीक आहे. आता बाळांनो परत एकदा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झालं. आता परत सेकंड काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम, परत 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 2. ठीक आहे. थर्ड रो 1 मल्टिप्लाइड बाय 2 2, प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 1 3. ठीक आहे. सेम बाळांनो, आता इथे सेकंड टायमिंगला आपल्याला काय करायचंय, फर्स्ट रो घ्यायची 3 आणि 1 ची, आणि त्याला मल्टिप्लाय करायचंय सेकंड कॉलमने. वापस एकदा, 3 मल्टिप्लाइड बाय 2 6, प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2 2. येस. परत आता वापस आता आपल्याला बनवायचं आहे फर्स्ट रो ने थर्ड कॉलमला, 3 मल्टिप्लाइड बाय 2 6, प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 1 1. ठीक आहे. ओके, डन सर. आता बाळांनो लक्ष द्या, आता आपल्याला बनवायचं आहे सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो 2 2 आहे, सेकंड कॉलम 2 2 आहे. 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 2 4. ठीक आहे. आता बाळांनो आपल्याला बनवायचं आहे सेकंड रो आणि थर्ड कॉलम, 2 मल्टिप्लाइड बाय 2 4, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 1 2. एकदम सिंपल आहे, फक्त कन्फ्यूज नाही व्हायचं, बरोबर मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. आता बाळांनो मला सांगा, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम हे आपण केलेलं आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 1 2, 3 मल्टिप्लाइड बाय 1 3. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम करायचं आहे, 2 मल्टिप्लाइड बाय 1 2, प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 2 6, प्लस आता इथे बघा अजून दुसरं, 2 मल्टिप्लाइड बाय 1 2, प्लस 3 मल्टिप्लाइड बाय 1 3. ओ हो, हे झालं मॅट्रिक्स. सर हे मॅट्रिक्स झालेलं आहे, याचा आन्सर फक्त आपण फायनल लिहिलं की संपला विषय. येस बाळांनो. आता 6 आणि 1 किती होतात बाळांनो 7. ठीक आहे. 4 आणि 2 किती होतात 6, 2 आणि 3 5, 6 आणि 2 8, 4 आणि 4 8, 2 आणि 6 8, 6 आणि 1 7, 4 आणि 2 6, 2 आणि 3 5. सिंपल. फायनल आन्सर. सर अजून एक प्रॉब्लेम घ्या ना, अजून एक प्रॉब्लेम घ्या ना. घेतो ना. हुबलाक लोकांनो घरी जावा, तुमचं एक्सरसाइज ओपन करा आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करा मल्टिप्लिकेशनची. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन इझी आहे बाळांनो, फालतूपणा करू नका. येस सर. आम्हाला आता कळालं की बेसिकली करायचं कसं. याच्यामध्ये फक्त एकच रूल फॉलो करायचा आहे की पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली जर सेम असेल तरच त्यांचं होणार मल्टिप्लिकेशन. सर एक एक्झाम्पल घ्या की ज्यामध्ये पहिल्याची दुसरी आणि दुसऱ्याची पहिली मॅच नाही होत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन होऊ नाही शकत, हे आम्हाला दाखवा. हो, एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या.
आता लक्ष द्या, एकदम सिंपल एक एक्झाम्पल असं घेतो ना मी, त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबांनो सर हे आपलं मल्टिप्लिकेशन नाही होऊ शकत. मल्टिप्लिकेशन न होण्यासारखे मॅट्रिक्स मी तुम्हाला दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल मी घेतलं 3 2 11 12, ठीक आहे, आणि मी इथे घेतलं 11 11 11 3 2 1 15 6 9, ठीक आहे. परत मी घेतलं 14 14 14, ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये काय होतंय, याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साठी 2/2 चा ऑर्डर आहे, याच्यामध्ये काय ऑर्डर आहे, याच्यामध्ये 4/3 चा ऑर्डर आहे. पहिल्याची दुसरी, दुसऱ्याची पहिली मॅच होतीये, नाही मॅच होत. याचं मल्टिप्लिकेशन होऊ शकणार का? याचं मल्टिप्लिकेशन नाही होणार. चला पुढे. आता आपण शिकणार आहोत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आज आपण शिकणार आहोत. बाळांनो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि तेवढाच इझी पण आहे. लक्षात घ्या, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन होतं कुणाचं? एक रोचं होतं आणि एक होतं कॉलमचं. परत लक्षात घ्या, रोचं ट्रान्सफॉर्मेशन होतं आणि कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. रो आणि कॉलमचं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने होतं? तर ते अशा पद्धतीने होतं. पहिलं आहे इंटरचेंज. इंटरचेंज म्हणजे काय? लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल एक मॅट्रिक्स मी इथे घेतो 11 15 6 7, ओके. आणि आता याच्यामध्ये मला सांगा R1 कोण आहे? हा R1 आहे. R2 हा R2 आहे. C1 हा C1, C2 हा C2. आता मला R1 ला इंटरचेंज करायचं आहे विथ R2. R1 ला इंटरचेंज करायचंय विथ R2. तर इंटरचेंज म्हणजे बेसिकली काय? मी R1 च्या जागी R2 लिहिणार, R2 च्या जागी R1 लिहिणार. फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल घेऊया, 6 7 मी लिहिणार आणि इथे 11 15 लिहिणार. झालं? येस झालं, संपला विषय. विषय संपला, लाव ताकद, संपला विषय. ओके डन. सर अजून एक करून दाखवा ना. याच करून टाकू आपण, ठीक आहे. सर एक नवीन एक्झाम्पल घ्या. बरं ठीक आहे नालायकांनो, एक नवीन एक्झाम्पल घेतो. सर इंटरचेंजचे जास्त एक्झाम्पल घेऊ नका. मला पण वाटतं जास्त एक्झाम्पल नाही घेतले पाहिजे इंटरचेंजचे, कारण की इंटरचेंज एकदम चिंदी टॉपिक आहे. बट ठीक आहे चला. सर 3 वाला 3/3 घ्या. 3 4 9 6 8 2, ओ हो 2 5 5 5. सर आता याच्यामध्ये आम्हाला इंटरचेंज करून दाखवा. काय इंटरचेंज करू? C1 इंटरचेंजेस विथ C2. बाळांनो लक्षात घ्या, कॉलम इंटरचेंज करतोय. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का, की इंटरचेंज साठी मी कोणता बाण वापरतोय? दुतोंडी बाण, ठीक आहे ना. दुतोंडी बाण म्हणजे काय? याला इकडून पण टोक आहे, इकडून पण टोक आहे, ठीक आहे ना. आता बेसिकली लक्ष द्यायचं, हा ॲरो, ठीक आहे, याला आपण यूज करतो इंटरचेंज साठी. सो इंटरचेंज काय करायचं आपल्याला? C1 आणि C2. चला करूया. C1 C2 च्या जागी जाणार. अरे वा, म्हणजे 4 इथे येणार, 8 इथे येणार, 5 इथे येणार. येस सर. 3 इथे येणार, 6 इथे येणार, 5 इथे येणार. ओहो सर. 9 इथे येणार, 2 इथे येणार, 5 इथे येणार. लो, ठीक आहे डन. एकदम बकवास, एकदम बकवास टॉपिक आहे हा इंटरचेंज. सर पुढे मल्टिप्लिकेशन बाय के. ओ के, के काय? के काय? नॉन झिरो स्केलर युनिट. सर म्हणजे काय? बेसिकली के असा हवा की नॉन झिरो हवा. के कोण पण घ्या पण झिरो नाही घ्यायचा, ठीक आहे. सिंपल गोष्ट. आणि मल्टिप्लिकेशन करायची. सर म्हणजे काय? एक एक्झाम्पल घेऊया ना बाळांनो, एक एक्झाम्पल घेऊया. ला 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 ला. आता हा A इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे, ठीक आहे. आता मी काय करणार आहे? मल्टिप्लिकेशन बाय के करणार आहे. R1 ला करू, ठीक आहे. चला लेट R1 ला आपण चेंज करणार आहोत, मल्टिप्लिकेशन करणार आहोत. कशाने मल्टिप्लिकेशन करणार आहोत? एक एक्झाम्पल घेऊया. 3 इंटू R1. सो R1 चेंजेस टू, या एरोचं आता नाव आहे चेंजेस टू 3R1. 3R1 चा अर्थ काय? म्हणजे एक नंबर आहे, या नंबरने रो 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं. सर के ने तर करायचं होतं. अरे के नालाय का? के म्हणजे के नाही, के म्हणजे नॉन झिरो युनिट. कोण पण घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, 1 2 3 4 5 6 7, ठीक आहे. आता मला सांगा
3 इंटू R1, 3 2 जार 6, 1 ला मल्टिप्लाय करा 3 ने. ओ हो सर, आता R2 तसाच लिहू का? R2 तसाच लिहा गपचूप. झालं सिंपल. सर अजून एक एग्जांपल घ्या ना, चाटा दूंगा चाटा. ठीक आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. या फालतू गोष्टीचं मी अजून एक एक्झाम्पल नाही घेणार. चला पुढे. सर मल्टिप्लाय बाय के अँड ऍड टू अदर असेल तर अरे 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 आता याच्यामध्ये बघा, आता हे जरा कन्फ्युजिंग आहे पण तेवढंच चिल्लर पण आहे. एक एक्झाम्पल घेऊया. चला 2 1 3 2. ठीक आहे, आता याच्यामध्ये a इज इक्वल टू करा. ओ हो a इज इक्वल टू. आता मी असं करतो, R1 चेंजेस टू 2R1 प्लस R2. ओ माय गॉड सर, हे काय केलं? अरे काय नाही ना आलाय का? मी R1 चेंजेस टू म्हटलं ना, तर याचा अर्थ पहिल्यांदा आहे ना मॅट्रिक्स बनवायचा. सर आत्ताच. येस. आणि ज्याला मी चेंजेस नाही करत आहे, म्हणजे याच्यामध्ये मी चेंजेस काय करतोय? R1 ला चेंज करतोय, R2 ला चेंज करतोय का? सर याच्यामध्ये R2 ऍड करताय ना. अरे पण ते R1 मध्ये करतोय, R2 बदलतोय का? नाही बदलत सर. मग R2 चं काय करायचं सर? R2 पटकन लिहून घ्यायचा, पटकन 3 2 पटकन. ठीक आहे, आता काय करायचं सर? आता R1 ला जे सांगितले ते करायचं. काय करणार? 2 मल्टिप्लाइड बाय R1, 2 मल्टिप्लाइड बाय 2, 2 मल्टिप्लाइड बाय 2 होतात 4, 4 प्लस 3 होतात 7. ठीक आहे, परत सर 7 कसं काय? अरे नालायका, मी याला मल्टिप्लाइड ने 2 केलं, कारण R1 ला मल्टिप्लाय 2 करायचंय, त्यात ऍड करायचंय R2, मग मी त्यात 3 ऍड केले. सिंपल. सर नाही कळलं, घरी जावा. ठीक आहे, 1 मल्टिप्लाइड बाय 2 2, 2 प्लस 2 4. सर अजून काय करायचं? काही नाही, झालं, संपला विषय. डन 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 डन. चलो आगे बढ़ते. ओ हो आता आला सगळ्यात खतरनाक खेळ. हे एक्झाम्पल, जे एक्झाम्पल हादरवून टाकणार आहे. सर कोणतं एक्झाम्पल आहे हे? हे एक्झाम्पल नीट बघा, आता लक्षात घेणार आहे का नो. आता इथून पुढे जरा थोडासा गेम वाढलेला आहे, बट या एक्झाम्पलच्या जाण्याच्या आधी, बरं ठीक आहे चला हेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू. आता या एक्झाम्पल काय म्हणते बघा, कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओ हो सर, आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतं? मला माहित होतं ना का तुम्ही विसरणार. आयडेंटिटी मॅट्रिक्स लेक्चर नंबर 1, ठीक आहे, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये मी शिकवलं होतं. आयडेंटिटी मॅट्रिक्स इज दॅट मॅट्रिक्स की ज्याच्या डायगोनलला 1 1 असतात आणि बाकीकडे सगळे 0 असतात. इथे बघा, इथे एक एक्झाम्पल पण मी ड्रॉ करून ठेवलेलं आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. सर या एक्झाम्पल मध्ये ना दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. गोष्ट नंबर 1, आयडेंटिटी मॅट्रिक्स, ठीक आहे, मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, कन्वर्ट एक इम्पॉर्टंट शब्द आहे. ठीक आहे, कन्वर्ट करायचंय आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. आणि सेकंड थिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट की फक्त सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन ने करायचं. म्हणजे सर कॉलमला हात नाही लगाने का? म्हणजे काय सर? म्हणजे रो ट्रान्सफॉर्म करा, एवढी रो ट्रान्सफॉर्म करा, त्याला मल्टिप्लाय बाय के करा, के म्हणजे नॉन झिरो युनिट वगैरे वगैरे, ऍडिशन करा, सबस्ट्रॅक्शन करा, व्हॉट एव्हर यू वॉन्टेड टू डू विथ अ रो ओनली. डोंट टच द कॉलम. सर म्हणजे कॉलम मधले युनिट्सला तर टच होणार ना, होऊ दे ना, पण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन नाही करायचं, रो ट्रान्सफॉर्मेशन करत करायचं. एक्झॅक्टली. चला आता मला सांगा, इथे 1 ऑलरेडी आहे, a इज इक्वल टू, इथे या 1 -1 2 3. डन बाळांनो मला सांगा, पहिल्या ठिकाणी 1 हवा. येस 1 हवा. आता हा 1 तर आहे आणि एक रूल पण असतो. सर कोणता रूल असतो? या रोचा वापर करून इथे 0 आणायचा, या रोचा वापर करून इथे 0 आणायचा. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता इथे पहिल्या ठिकाणी तर 1 आहे, एक्झॅक्टली पहिल्या ठिकाणी 1 आयतं आहे, आपल्याला आयतं भेटलंय. आता आपण असं काय केलं पाहिजे बाळांनो, की जेणेकरून सेकंड रो मध्ये फर्स्ट पोझिशनच्या गोष्टीला हे 1 यायला पाहिजे. लगेच करूया. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ह्या 2 ला मला घालवायचंय, हा 2 जातच नाहीये, मग मी काय करू? सर इथे 1 आहे,
तर आता मी काय करणार, R2 ला चेंज करायचंय. R2 चेंजेस टू R2 मधून मायनस R1 इंटू 2. येस सर, आता बघा करून बघा तुम्ही, आता 0 होणार. येस 1 इथे झाला 0, इथे झाला -1, इथे झाला 5. सर 5 कसं काय, आता बघा ना नालायकांनो, 3 मधून R2 3 आहे मायनस मी R1 ला म्हणजे -1 ला मल्टिप्लाय केलं 2 ने, तर काय होणार 3 मायनस -2, 3 प्लस 2 5. ठीक आहे. सो बेसिकली हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला आता करून दाखवलं. आणि आता बाळांनो मला चेंज काय करायचंय सर, आता या फाय त्रास देतोय आपल्याला, या फायला घालवायचंय सर आपल्याला. कसं घालवणार, घालवू शकतो, पण याला आपल्याला कंप्लीट घालवायचं नाहीये, आपल्याला बनवायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर इथे आपल्याला पाहिजे 1. तर आता 1 कसा येणार, लेट्स चेक. आपण करूया, या केसमध्ये आपण R2 लाच कन्वर्ट करू. R2 ला काय कन्वर्ट करणार सर, 1/5 ने मल्टिप्लाय करू R2 ला. ठीक आहे सर. आता R2 चेंज होतोय सर, मग R1 ऍज इट इज लिहू का. येस सर, R1 ऍज इट इज लिहूया आपण, 1 - 1 लिहूया. येस. तर आता चेंज होतोय R2, तर R2 ला चेंज होतोय, 0 ला मल्टिप्लाय केलं 1/5 ने 0 होणार, आणि 1/5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 जाणार आणि 1 राहणार. येस सर, 1 आलं. आता सर आपलं मिशन अजून कंप्लीट नाही झालं, बिकॉज -1 अजून तिथे आहे, अजून तो आपल्याला त्रास देतोय. सर हा डोक्याला त्रास आहे सर, कसं करू मी आता, याला अजून काय चेंज करू, कसं रो ट्रान्सफॉर्मेशन करू. बाळांनो एक गोष्ट मला सांगा, आपण इथे जर R1 ला चेंज केलं तर सर, पण आपल्याला इथला -1 घालवायचा आहे. येस, म्हणून तर म्हटलं R1 ला चेंज केलं तर. R1 ला कसं चेंज करणार सर, R1 चेंजेस टू R1 प्लस R2 करून टाका. सर पण नाही होणार, असं का नाही होणार, बघा ना, R1 मध्ये R1 चेंज होतोय आणि त्याच्यामध्ये R2 ऍड होतोय. 1 आणि 0 हा 1 ऍज इट इज राहणार, -1 आणि 1 प्लस मायनस 0 होणार, इथे 0 होणार. सर पण इथे पण 0 होईल, का होईल, आपण R2 ला तर चेंज नाही करते, आपण R1 ला चेंज करतोय. सर मिशन सक्सेसफुल. येस. सो फायनल आन्सर इथे आता जागा आहे, मला इथे लिहून टाकतो. सर जे चेंज नाही होत ते लिहून टाका, 1 आणि 1 हे चेंज नाही करते आपण. येस. आता मला सांगा, 1 + 0 1, -1 आणि 1 0. सर आलं आपलं फायनल आन्सर. ये फायनल आन्सरला जागा नाही येईल यायला. अरे 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 अरे, काय गरिबी आली. ठीक आहे, असो, बट तुम्हाला कळालं असेल. सो बाळांनो अशा पद्धतीने आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत, त्याची रिव्हिजन करा. ठीक आहे, आणि मस्तपैकी अभ्यास करा. लेक्चर आवडला असेल तर लाईक करा नालायकांनो, आणि कमेंट पण करा. कमेंट काय करू सर, स्वामी सर इज अ ग्रेट.